छत्तीसगडचे अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाजाच्या इष्टदेवता साई झुलेलाल आणि संपूर्ण सिंधी समाजाविरुद्ध आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आलाय। व्हिडिओनंतर देशभरातील सिंधी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून अकोल्यात सिंधी जनरल पंचायत तर्फे मोर्चा काढण्यात आला। पूज्य सिंधी जनरल पंचायत अकोला यांच्या नेतृत्वात सिंधी कॅम्प रोडवरील बाबा हरदास भवन येथून मोर्चाची सुरुवात झाली। हातात निषेधाचा फलक घेऊन समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले। हा मोर्चा व्हिजन चौक येथून पोलीस मुख्यालय परिसरात पोहोचला। तिथे सिंधी पंचायतीतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं। तसंच खदान पोलीस ठाण्यात अमित बघेल विरुद्ध तक्रार दाखल करून समाजाचा अपमान करणाऱ्या बघेल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या मोर्चाचं नेतृत्व पूज्य सिंधी जनरल पंचायतचे प्रमुख रमेश जिग्यासी यांनी केलं। त्यांच्यासह महासचिव गणेश कन्हैयालाल आहूजा, विनोद मनवानी, हरीश कटारिया, ओमप्रकाश लालवानी, सचिव ब्रह्मावलेचा, कोषाध्यक्ष गोपाल कटारिया आणि इतर सर्व पंचायत सदस्य उपस्थित होते।